नमस्कार. अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना. सर्वांनाच माहीत झालं असेल की 2026मध्ये धोंडा कधी सुरू होत आहे आणि या महिन्याचं खरं महत्त्व काय आहे. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अधिक महिन्यात आईची ओटी का भरायची व कशी भरायची, ही संपूर्ण माहिती आपण आज स्पष्ट आणि सोप्या भाषेत पाहणार आहोत. अनेकांना या महिन्याबद्दल अर्धवटच माहिती असते आणि म्हणूनच काही विधी ह्या योग्य पद्धतीने केल्या जात नाही. परंतु काही हरकत नाही, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. या महिन्यात उपवास, दान आणि परंपरेचे पालन आवर्जून करावे लागते आणि असे केल्याने त्याचा फायदा लवकरात लवकर नक्कीच आयुष्यामध्ये दिसून येत असतो. ही माहिती तुम्हाला कुठेही अगदी सहजच मिळणार नाही, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तुमच्या सर्वांचा येणारा प्रत्येक दिवस सुखा समृद्धीचा आणि ऐश्वर्याचा जावो, निरोगी जावो. तसेच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका दिवसातच तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होवो, अशी मी स्वामी समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना करते. तर बघा, 2026मध्ये एक विशेष असा अधिक महिना येत आहे आणि ज्याला आपण धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास असे म्हणतो. आपल्याला हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्यात आणि प्रत्येक तिथीचे एक विशेष महत्त्व असते, हे सर्वांनाच माहीत आहे. तर प्रत्येक सण याला एक वेगळं महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि त्यामध्ये अधिक मास हा तर खूपच पवित्र महिना आहे, खूप महत्त्वाचा मानला जातो. हा अधिक मास दरवर्षी येत नाही, साधारणपणे 3 वर्षांनी एकदा हा महिना येत असतो. कारण आपलं पंचांग हे चंद्र आणि सूर्य या दोन्हीही गणनेवर आधारित आहे. चंद्रवर्ष हे साधारण 354 दिवसांचं असतं, तर सौर वर्ष हे 365 दिवसाचं असतं. या दोन्हीमध्ये जवळपास 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो आणि तोच असतो हा अधिक मास, ज्याला मलमास देखील म्हणतात आणि धोंड्याचा महिना असे देखील म्हणतात. म्हणजे ज्या वर्षी अधिक मास येतो त्या वर्षी 12 महिने नसून 13 महिने असतात, त्यामुळे हा महिना विशेष मानला जातो. 2026मध्ये अधिक मास हा 17 मेपासून सुरू होणार असून 15 जूनपर्यंत चालणार आहे. या पूर्ण कालावधीत हा महिना अत्यंत पवित्र मानला जाणार आहे. या अधिक महिन्याला धोंडा महिना असे म्हणतात, हे प्रत्येकाला माहीत असे आहे. धोंडा म्हणजे दगड. पूर्वीच्या काळात महिन्यात कोणतेही शुभकार्य केली जात नव्हती, त्यामुळे हा महिना निरुपयोगी मानला जायचा. पण नंतर भगवान श्रीहरी विष्णूंनी या महिन्याला आपलं नाव दिलं आणि तो पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला आणि त्यामुळे या महिन्याचं महत्त्व हे खूप जास्त पटीनं वाढलं. हा महिना पूर्णपणे भगवान विष्णूंना समर्पित आहे, त्यामुळे या काळात जास्तीत जास्त विष्णूंची उपासना, जप, व्रत, सेवा, साधना, धार्मिक कार्य केल्यास त्याचे अनेक पटीने पुण्यफळ प्राप्त होणार आहे, असे शास्त्रात सांगितले गेलं आहे. या महिन्यात केलेली प्रत्येक चांगली गोष्ट ही पुण्य देणारी ठरू शकते. या काळात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करणे देखील खूप लाभदायक मानले जाते. तसेच विष्णू सहस्रनामाचे पठण, भगवद्गीतेचे पठण, रामायणाचे वाचन करणे देखील अत्यंत शुभ मानले जाणार आहे बरं का. शक्य असेल तर रोज सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर लावलेला दिवा आणि मनापासून केलेली प्रार्थना ही निश्चितच फलित ठरणार आहे. अधिक महिन्यात दानधर्माला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, वस्त्रदान किंवा मग 3 म्हणजे 33 वस्तूंचं दान केल्याने पुण्य मिळतं. काही जण या महिन्यात गरजू लोकांना मदत करतात, तर काही जण त्यांच्या परीनं दान करत असतात आणि गरजू लोकांना मदत करणं हे खूप जास्त चांगलं मानलं गेलेलं आहे. तसंच या महिन्यात तीर्थक्षेत्रांना भेट देणे देखील खूप पवित्र मानले गेलेलं आहे आणि नदीमध्ये स्नान करणे देखील शुभ मानले जाते. कारण या काळात केल्या जाणाऱ्या प्रत्येक धार्मिक कृतीचा परिणाम हा जास्त पटीने सकारात्मक आपल्याला मिळत असतो. तर मैत्रिणींनो, हा महिना जितका पवित्र आहे तितकाच काही गोष्टींसाठी नियमबद्ध देखील असणार आहे. म्हणजेच काही कामे अशी आहेत जी या महिन्यात टाळायची असतात. कारण हा महिना आध्यात्मिक साधनेसाठी आहे, नवीन सुरुवातींसाठी नाही. जसे की या महिन्यात विवाह, गृहप्रवेश, नामकरण, भूमिपूजन यासारखी शुभकार्ये टाळावीत असे सांगितले जातं. कारण हा महिना निष्क्रिय नसून आध्यात्मिक कार्यासाठी राखीव मानला जातो. आता या सगळ्यात एक अत्यंत महत्त्वाची परंपरा आहे जी अनेक घरांमध्ये पाळली जाते आणि ती म्हणजे आईची ओटी भरणे. त्यासोबतच अधिक महिन्यामध्ये जावयाला विशेष महत्त्व आहे.
जावई हा विष्णू समान मानला जातो आणि त्याचे आपण वाण देऊन सत्कार करत असतो आणि सेवा करत असतो. तर अधिक महिना, या महिन्यामध्ये आईची ओटी भरणे आणि अधिक महिन्यात मुलीने आईची ओटी का भरावी, त्यामागचं खरं कारण काय आहे आणि ती नेमकी कशी भरायची आहे, ही सगळी माहिती आता आपण सविस्तर पाहणार आहोत. अधिक महिन्यात जी सर्वात महत्त्वाची आणि भावपूर्ण परंपरा सांगितली जाते ती म्हणजे आईची ओटी भरणे. ही फक्त एक साधी प्रथा नाही, तर तिच्या मागे खूप मोठं धार्मिक आणि भावनिक महत्त्व दडलेलं आहे. आपल्या आयुष्यात आईचं स्थान किती मोठं आहे हे प्रत्येकाला वेगळं सांगण्याची गरज नाही. जन्मापासून आपल्यासाठी सतत कष्ट करणारी, राबणारी, आपल्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणारी आणि आपल्याला प्रेम, संस्कार आणि आधार देणारी व्यक्ती म्हणजे आई असते. पण आपण रोजच्या आयुष्यात तिच्यासाठी काही विशेष करतो का, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असणंच किंवा स्वतःला विचारायला हवा. अधिक महिना हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा महिना मानला जातो आणि म्हणूनच या महिन्यात मुलीने आपल्या आईची ओटी भरून तिच्याबद्दल आदर, प्रेम व्यक्त करायला हवं, तिचं ऋण व्यक्त करायला हवं. शास्त्रानुसार असं मानलं जातं की या महिन्यात आईला दिलेलं दान आणि सेवा आणि सन्मान थेट भगवंतापर्यंत पोहोचतो. आईची ओटी भरण्यामागचं मुख्य उद्देश म्हणजे आईला दीर्घ आयुष्य लाभो, ती सदैव निरोगी राहावी आणि पुढील 7ही जन्म आणि अनेक जन्म आपल्याला हीच आई मिळावी, अशी मनापासून प्रार्थना करणे. ही भावना जितकी शुद्ध असते तितकीच जास्तीत जास्त फळ देणारी देखील ठरते. असं सांगितलं जातं की अनेकदा महिलांना एक प्रश्न पडतो की आईची ओटी कोण भरू शकते, तर याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. विवाहित मुली असो किंवा अविवाहित मुली असो, दोघींनाही अधिक महिन्यात आईची ओटी भरता येते. यात कोणताही भेदभाव नाही. मुख्य गोष्ट म्हणजे भावना, श्रद्धा आणि आता ओटी कशी भरावी हे देखील आपण पाहूयात. तर अधिक महिना सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी आईची ओटी भरू शकता. पण शक्य असेल तर मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी ओटी भरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. ते अत्याधिक शुभ मानले जाणार आहे. कारण हे दिवस देवीच्या पूजनेसाठी विशेष मानले जातात आणि आपली आई ही देखील देवीसारखेच देवी स्वरूपच असते. म्हणून तुम्ही या दिवशी शक्य झाले तर आवर्जून करा. जर त्या दिवशी शक्य नसेल तर मग आठवड्यातील कोणत्याही दिवस निवडून शुभ दिवस पाहून तुम्ही त्या दिवशी ओटी भरू शकता. महत्त्वाचं म्हणजे वेळ नाही, तर भावना महत्त्वाची आहे. आता ओटी भरण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंबद्दल आपण जाणून घेऊयात. पारंपरिक पद्धतीने ओटी भरताना तांदूळ, खण, नारळ, ब्लाऊज पीस, सुकामेवा तसेच सौभाग्याच्या वस्तू जसे हळदी कुंकू, हिरव्या बांगड्या, कंगवा या गोष्टी घेतल्या जातात. यासोबतच काही गोड पदार्थ देखील घेतले जातात. अधिक महिन्यात खास करून अनारसे याला खूप महत्त्व दिलं जातं. त्यामुळे शक्य असेल तर ओटीमध्ये अनारसे नक्की ठेवावेत. अन्य गोड पदार्थ देखील चालतात, पण अनारसे ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तसंच मुलीने आपल्या आईसाठी नवीन वस्त्र जसे की साडी घेणे देखील शुभ मानले जाते. त्यासोबतच हे वस्त्र जे आहे ते आईला देताना तिचा सन्मान करायचा आहे. तर तो सन्मान कसा करावा, तर ओटी भरण्याची पद्धत देखील खूप महत्त्वाची मानली जाते आणि साधी आणि भावपूर्ण असते. आईला पाटावर बसवायचं आहे, तिला हळदी कुंकू लावायचं आहे आणि मग तिच्या साडीच्या पदरात तांदूळ, नारळ, खण इत्यादी वस्तू ठेवून तिची ओटी भरायची आहे. सुपारी, हळकुंड हे देखील तुम्ही त्या ओटीमध्ये ठेवू शकता. त्यासोबतच नंतर आईला नमस्कार करून घ्यायचा आहे. तिच्या आरोग्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करायची आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओटी भरताना 30 आणि 3 या संख्येला खूप महत्त्व आहे. म्हणजे 33 या संख्येला खूप महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे शक्य असेल तर 33 रुपये, 33 अनारसे किंवा 33 फळे आईला द्यावीत. ही संख्या धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ मानली जाते. आता या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट जी अनेक जण विसरतात ती म्हणजे आईसाठी हिरव्या बांगड्या घेणे अत्याधिक शुभ मानले जाणार आहे. अधिक महिन्यात आईला हिरव्या बांगड्या देणे हे अत्यंत शुभकारक काम आहे. शक्य असेल तर तुम्ही बांगड्या द्या. जर शक्य नसेल तर कमीत कमी बांगड्या भरण्यासाठी पैसे देखील तुम्ही देऊ शकता. हे देखील योग्य मानले जाते. ही परंपरा फक्त एक रिवाज नाही, तर आईच्या आनंदासाठी, तिच्या आरोग्यासाठी आणि आयुष्यातील सुखसमृद्धीसाठी महत्त्वाची आहे. अनेक वेळा आपण मोठमोठ्या पूजेमध्ये, व्रतांमध्ये वेळ आणि पैसा खर्च करतो, पण घरातल्या आईसाठी एक छोटीशी गोष्ट करणं विसरतो. अधिक महिना आपल्याला हीच गोष्ट आठवण करून देत असतो. इथे एक महत्त्वाचा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. जर कुणाची आई जर हयात नसेल तर त्यांनी काय करावं,
तर बघा, जिथे आई नसते तिथे भावना थांबत नाहीत. अशा वेळेला निराश होण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या सासूबाईंना देखील आई सन्मान मानून त्यांचा सन्मान करू शकता. त्यांची ओटी भरता येईल. जर सासूबाई नसतील किंवा त्यांच्याकडे जाणं शक्य नसेल तर घरातील इतर कोणीही वडीलधारी स्त्री जी आहे तिचे तुम्ही ओटी भरू शकता. जसे की मावशी, मोठी बहीण, आत्या यांचा देखील तुम्ही मानसन्मान करू शकता. तसेच तुम्हाला मोठी जाऊ असेल तर जावेची देखील तुम्ही ओटी भरून हा विधी पूर्ण करू शकता. किंवा दुसरा एक अत्यंत पुण्यकारक मार्ग म्हणजे एखाद्या गरजू वृद्ध स्त्रीला आई समजून तिची ओटी भरणे. यामुळे देखील तुम्हाला तिचे आशीर्वाद मिळतात आणि ही सेवा थेट देवापर्यंत पोहोचते. इथेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे वस्तू नाही तर तुमची भावना महत्त्वाची आहे. तुमच्या मनात जर आईबद्दल प्रेम, कृतज्ञता आणि आदर असेल तर तुम्ही केलेली ही छोटीशी सेवा देखील अत्यंत पुण्यफलदायी मानली जाणार आहे. तर स्त्रियांसाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट, स्त्रिया या महिन्यामध्ये जोडवी बदलत असतात आणि ही परंपरा पूर्वापारपासून चालत आलेली आहे. त्याचबरोबर अनेक जणांचा प्रश्न असेल की आपण आईची ओटी भरतो दीर्घ आयुष्यासाठी, चांगल्या स्वास्थ्यासाठी. पण बरोबर आहे, मग वडील नसेल तर आपल्याला तिचं दीर्घ आयुष्य आणि चांगल्या स्वास्थ्यासाठी कामना करून ओटी भरली तर काय हरकत आहे? जर वडील नसतील तर काय करावे? तर तुम्हाला मी सांगत आहे की तुमची भावना खरंच खूप महत्त्वाची आहे. तुम्ही परंपरेनुसार ओटी ही फक्त सौभाग्यवती स्त्रीचीच भरत असतात. पण तरीसुद्धा आईचा तुम्हाला मान सन्मान करायचा असेल आणि दीर्घ आयुष्यासाठी, आरोग्यासाठी तिची सेवा करायची असेल तर फक्त साडी, फळे देऊन मनापासून प्रार्थना करणे अत्यंत पुण्यफलदायी ठरणार आहे आणि तुम्ही तिचा सन्मान देखील करू शकता. तर ज्यांना वडील नाही आहेत त्यांनी अशा प्रकारे परंपरा पाळायची आहे. तर अजून एका महत्त्वाच्या विषयाकडे वळूयात. जर जोडवी बदलताना तुम्हाला काही चुका अजिबातच करायच्या नाही आहेत तर या महिन्यात आवर्जून सुवासिनी महिलांनी पायातील जोडवी बदलण्याची आणि नवीन जोडणी घालण्याची परंपरा आहे. तर अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी जोडवी ही स्त्रीचा मुख्य सौभाग्य अलंकार मानला जातो. अधिक महिन्यात नवीन जोडवी परिधान केल्याने पतीचे आयुष्य वाढते, वैवाहिक जीवनामध्ये सुखसमृद्धी येते अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्याचबरोबर जुनी जोडवी बदलून नवीन चांदीची जोडवी घातल्याने घरातील आणि वैवाहिक जीवनातील नकारात्मकताही दूर होत असते. त्यासोबतच या महिन्यामध्ये जावयाला विशेष मान आहे. तर अधिक मासात मुलीच्या माहेरून म्हणजे आईवडिलांकडून जावयाला आणि मुलीला वाण देण्याची प्रथा आहे. त्याचबरोबर या महिन्यात आई आपल्या विवाहित मुलीची ओटी भरते आणि तिला नवीन चांदीची जोडवी भेट म्हणून देण्याची देखील काही ठिकाणी प्रथा आहे. या प्रथेला धोंडा देणे असे देखील म्हणतात. जोडवी नेहमी चांदीचीच असतात कारण चांदी हा धातू चंद्राशी संबंधित आहे, शीतलता देणारा मानला जातो. त्यासोबतच चांदी जमिनीला स्पर्श करते तेव्हा पृथ्वीतील सकारात्मक ऊर्जाही शरीरामध्ये प्रवेश करत असते आणि यामुळे शरीरातील ऊर्जेचा समतोल हा राखला जातो. रक्तदाब नियंत्रित होतो आणि स्त्रीचे गर्भाशय देखील निरोगी राहण्यास मदत होते. तर जोडव्याचे हे असे महत्त्व आहे. चांदीची जोडवीच घालायची आहेत. तर अधिक महिन्यात किंवा एरवी कधीही पायातील जोडवी बदलताना धार्मिक आणि शास्त्रीय काही नियम पाळणे खूप महत्त्वाचे आहे. तर तुम्हाला जोडवी बदलताना काही नियम पाळणे म्हणजेच काही चुका देखील आवर्जून टाळायच्या आहेत. सर्वात मोठी चूक, जुनी जोडवी काढून पाय पूर्णपणे रिकामे ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. जुने जोडवे काढण्यापूर्वी किंवा काढल्या लगेच नवीन जोडवी पायात घालावी. पाय एका क्षणासाठी जोडव्याशिवाय राहू देऊ नये. त्यानंतर जुनी जोडवी इतर कोणालाही देऊ नका. आपण वापरलेली जोडवी मैत्रीण, बहीण किंवा इतर कोणत्याही स्त्रीला वापरण्यासाठी देणे हे चुकीचे आहे. जोडवी हे स्त्रीच्या वैवाहिक जीवनाचे आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. आपण वापरलेली जोडवी दुसऱ्याला दिल्यास स्वतःचे भाग्य दुसऱ्याला दिल्यासारखे होते. त्यासोबतच चांदीशिवाय इतर धातूची जोडवी वापरू नका. सध्या फॅशन म्हणून अनेक मुली तांबे, पितळ, स्टील किंवा प्लास्टिकची असे काहीही विविध प्रकारचे जोडवे वापरतात. अनेक धातूंचे वापरले जाते. तर नियम हा चांदीच्या जोडव्याचाच आहे कारण जोडवी ही फक्त चांदीचीच असावी. सोन्याची देखील जोडवी पायात घालू नयेत कारण सोनं हे पवित्र धातू मानला जातो आणि तो पायात घातल्याने लक्ष्मी देवीचा अपमान होत असतो. त्यामुळे चांदीची जोडवीच वापरायची आहे. त्यासोबतच तुटलेली, क्रॅक गेलेली किंवा खूप सैल पायातून पडतील अशी देखील जोडवी घालू नका, अशुभ मानले जाते. सैल जोडवी पायातून निसटणे हे पतीवर येणाऱ्या संकटाचे लक्षण देखील काही ठिकाणी सांगितले गेलेले आहे. त्यामुळे जोडवी नेहमी पायाच्या बोटात घट्ट योग्य मापाची असावी.
जोडवे घालण्याचे बोट हे बदलू नका. जोडवे नेहमी दोन्ही पायांच्या अंगठ्या शेजारच्या दुसऱ्या बोटातच घातली जातात. फॅशन म्हणून इतर कोणत्याही बोटामध्ये जोडवे घालणे धार्मिकदृष्ट्या योग्य मानले जात नाही. तर हे नियम तुम्ही आवर्जून पाळायचे आहेत. या महिन्यात कुठलीही गोष्ट मनोभावे केली तरच तिचे फळ मिळते. तुम्ही दान देखील करणार आहात तर ते दिखाव्यासाठी करू नका. मनोभावे आणि श्रद्धेने करा तरच त्याचे फळ मिळते. त्यासोबतच जास्तीत जास्त विष्णूंची सेवा साधना करा. विष्णू देवतांना अभिषेक करा. विष्णू सहस्रनामाचे पठण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. तुळशीजवळ रोज तुम्ही तुपाचा दिवा लावलात तर उत्तम ठरेल, किंवा कुठलाही एक दिवा लावू शकता, तेलाचा किंवा तुपाचा. त्यासोबतच फक्त रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे आणि पाणी अर्पण करायचे नाही आहे. इतर दिवशी तुम्ही तुळशीची सेवा आवर्जून करा, कारण हा महिना विष्णूंना समर्पित असल्यामुळे तुळस ही विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तुम्ही ही जरी सेवा केली तर त्याचे तुम्हाला अनेक पटीने फळ प्राप्त होईल. या महिन्यात दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. दररोज संध्याकाळी तुळशीजवळ किंवा देवाजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर अधिक महिन्यामध्ये केलेली कोणतीही सेवा ही फळीत ठरणारी असते. याचे फळ तुम्हाला 100% प्राप्त होतेच. नकारात्मकता दूर होते. दानधर्म या महिन्यामध्ये केल्याने त्याचे पुण्यफळ प्राप्त होते. आईची ओटी भरणे ही विशेष सेवा आहे, तर ती आवर्जून करावी. सात्विक जीवनशैली, विष्णूची उपासना, त्याचबरोबर जोडवी बदलणे ही सर्व सेवा तुम्ही जर या महिन्यात केली तर हा महिना तुमच्यासाठी नक्कीच फलदायी ठरणार आहे. हा महिना एक संधी आहे स्वतःला सुधरवण्याची आणि जास्तीत जास्त सेवा साधना करण्याची. धन्यवाद.